अभिनंदन मुला. कुणीतरी तुम्हाला दुखवल्याबद्दल त्याची मोठी किंमत आज चुकवणार आहे. हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका. माझ्या प्रिय बाळा, आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे. पुढील 4 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहेत, कारण ह्यामध्ये तुझ्यासाठी काही खास आशीर्वाद आहेत. ते तू बघण्याचा प्रयत्न कर. तुला वगळता तू हा संदेश पूर्णपणे ऐक. बाळा, तुझ्या सर्व इच्छा आता मी पूर्ण करण्यासाठी आलो आहे. तू खूप नशीबवान आहेस, कारण हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे. माझ्या लेकरा, हा संदेश जर तू शेवटपर्यंत ऐकलंस तर तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख, संकटे, वेदना ह्या वाऱ्यासारख्या निघून जातील. म्हणून बाळा, हा संदेश खास तुझ्यासाठीच आहे. पाहून दुर्लक्ष करू नकोस. हा संदेश शेवटपर्यंत ऐक. येणाऱ्या आठवड्यामध्ये तुझी प्रत्येक प्रार्थना पूर्ण होणार आहे. आयुष्य अगदी सुख समृद्धीने आणि ऐश्वर्याने भरून जाणार आहे. निराश होऊ नकोस बाळा. तुझ्या इच्छेसाठी श्री स्वामी समर्थ महाराज की जय टाईप करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. होय बाळा, मी खरंच म्हणत आहे. माझ्यावर विश्वास ठेव. जीवनामध्ये तू खूप मोठा व्यक्ती होणार आहेस, असा माझा आशीर्वाद मी तुला देत आहे. पण माझ्या लेकरा, तुझ्या चांगल्या आणि वाईट वेळेमध्ये सतत माझं स्मरण कर, माझे चिंतन कर. जीवनामध्ये नेहमी तत्पर राहा. बेसावध जीवन जगू नका. माणसाचं छोटं दुःख जगाच्या मोठ्या दुःखात जर मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते. आयुष्यामध्ये जेव्हा चुकीची व्यक्ती आपल्याला योग्य धडा शिकवते, तेव्हा जीवन जगण्याची योग्य पद्धत कळते. जो व्यक्ती दुसऱ्यांना आधार देतो, पण त्या व्यक्तीलाच कुणी आधार देत नाही. पण त्यांनी एकच लक्षात ठेवायचं की ज्यांचे कुणीही नाही त्यांचे भगवंत आहे. मग आपल्याला कोणाची गरजच नाही. बाळा, अशा व्यक्तींचा प्रवास इतका सावकाश असतो की दारिद्र्य त्यांना नेहमीच सहजपणे गाठून येतो, जे आळशी असतात. आळसामध्ये आरंभी खूप सुख समाधान वाटते, पण त्याचा शेवट मात्र दुःखातच होतो. जर जीवनामध्ये प्रगती साधायची असेल तर माणसाने एका ठिकाणी बसून राहता कामा नये. माणसाने नेहमी प्रवाही असावे, पुढे जात राहावे, तरच माणसाची प्रगती होते. कृतिशून्य माणसं देवाला आवडत नाही. ते माणसाला कसे आवडतील? कारण आळस हा माणसाचा शत्रू असतो. म्हणून नेहमी माणसाने उद्योगी राहावे. जो व्यक्ती नेहमी कष्ट करतो, प्रामाणिक राहतो, त्याच्या पाठीमागे देवाचा आशीर्वाद सदैव असतो. कारण त्या कष्टाला सुद्धा नशिबाची साथ हवी असते. बाळा, जीवनामध्ये वाईट वेळी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नसतो, तर त्याने आपले सामर्थ्य वाढत असते. आणि आपले सामर्थ्य आपणच वाढवायला पाहिजे. या उलट आपला अपमान करणारा व्यक्ती त्या व्यक्तीला आपले सामर्थ्य वाढवून सिद्ध करून दाखवायचे असते. या मागचे हेच उत्तर आहे. आणि मग तीच व्यक्ती तुमचा मान राखण्यासाठी तुमच्या नावाचा उपयोग करेल. तुमच्या नावाचं मोठेपण इतरांना सांगेल. बाळा, जीवनात घडलेली कोणतीही गोष्ट योगायोगाने होत नाही, तर त्याचाही काही काळ, काही वेळ, काही अर्थ सुद्धा असतो. चांगल्या जीवनाचे महत्त्व मजा करण्यात नसून अनुभवण्यामध्ये चांगल्या जीवनाचे महत्त्व आहे. जर सहमत असाल तर आत्ताच आपला व्हिडिओ शेअर करा. भाग्यवंत ठराल. आशीर्वाद प्राप्त होईल. जीवनामध्ये काही मिळवायचे असेल तर वाचायला शिका. कारण विहिरीमध्ये पडणारी बादली नतमस्तक होऊन जर विहिरीमध्ये पडली तरच ती पाणी घेऊन वर येते.
जीवनामध्ये जो चिंता करतो तो दुःखी असतो, पण जो व्यक्ती भगवंताचे नामस्मरण करतो तो मात्र जीवनामध्ये सुखी असतो. आता तुम्हीच ठरवा की तुमच्या आयुष्यामध्ये चिंता करून तुमच्या आयुष्याची तुम्हाला वाट लावायची आहे, की भगवंताचं, देवाचं, परमेश्वराचं नामस्मरण करून, चिंतन करून आयुष्याचं, जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे आणि संकट मुक्त व्हायचं आहे. हे आता तुम्हीच ठरवा. आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टीचा गर्व तुम्ही करू नका, कारण नशीब बदलत असतो, आरसा तोच राहतो, फक्त चित्र बदलत असतात. पण तुम्हाला स्वतःला सुधारावे लागते, तरच मार्ग दाखवू शकतो भगवंत आपल्याला, कारण आपल्याला बदलण्याची शक्ती आपल्यातच आहे. बाळा, तू मला कुठं शोधणार जर मी तुला तुझ्या हृदयामध्येच दिसत नसेल, किंवा जिवंत प्राण्याच्या हृदयात दिसत नसेल, जिवंत प्राण्यामध्ये मी तुला दिसत नसेल, तर जीवनामध्ये मी तुला कधीही मिळणार नाही. बाळा, घाबरू नकोस, हार मानू नकोस, खचून जाऊ नकोस, चिंता करू नकोस. तुझ्या हातातलं काही गेलं तर दुःख मानून तू घेऊ नकोस. हातातलं कोणी हिसकावून घेतलं तरी नशिबाला कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. एवढं मात्र लक्षात ठेव, फुकटचं कधीच पुरत नाही आणि कष्टाचं कधीच संपत नाही. विश्वास असल्यास राजाधिराज योगीराज असा जयघोष करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून हा संदेश 5 जणांना शेअर करा, जेणे की तुमच्या एका शेअरने मलाही प्रोत्साहन मिळते असेच स्वामी संदेश बनवण्यासाठी. बाळा, जीवनामध्ये गोष्टी सोडून द्यायला शिका, कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही. माणूस नेहमी जीवनामध्ये सोन्यासारखं व्हावं असं माणसाला वाटत असतं, पण त्यासाठी प्रयत्न सुद्धा करावे लागते. पण तसं पाहिलं तर सोन्याचा तरी काय उपयोग आहे, गरज भागवण्यापुरतं, शोभेपुरतं, बस एवढंच. त्या सोन्याचा उपयोग, मला असं वाटतं, माणसाने आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं. जिथे जाईल तिथे सोनं करून यावं. देव तुमच्या यशाचे दरवाजे उघडत आहे. विश्वास असल्यास लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची परिस्थिती, तुमचे आरोग्य आता सुधारणार आहे. सकारात्मक बदल तुमच्या आयुष्यात आता घडणार आहे. विश्वास असल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे 3दा टाईप करा आणि हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.